तर आपण काय करतो बघा की अल्टिट्यूड आणि मीडियन ऑफ हे ट्रायंगल हे जे आहे हे आपण चौथा टॉपिक हा आपण त्याच्यामध्ये बघतो. जनरली लास्ट किंवा मागच्या इयत्तेमध्ये आपण काय करायचो की बायसेक्टर ऑफ ट्रायंगल्स हे आपण त्याच्यामध्ये बघायचो. तर बायसेक्टर म्हणजे आपण काय म्हणलेलं बघा की एक अँगल आहे. सपोज दॅट वी आर ड्रॉन सम अँगल. आपल्याला अशा पद्धतीनं बायसेक्टर काढायचं आहे की त्याच्यामध्ये आता उदाहरण जर आपण बघितलं की कन्स्ट्रक्शन मध्ये आपण ह्या गोष्टी बघितल्या की बरोबर आपण काय करतो की इथं कोन मापकाचा चाप मारतो आणि चाप मारून आपण काय करतो की बरोबर इथून पुढं आपण या पद्धतीनं अशी खूण करून बरोबर आपल्याला इथून काय असणार बघा की हा जो असणारा बायसेक्टर मिळतो. बायसेक्टर म्हणजे नेमकं काय? इट बायसेक्ट दोन वेगळे अँगल हे जे आहेत किंवा एक मोठा अँगल निम्म्या अँगल मध्ये डिवाइड करायचा हे आपण बघितले. म्हणजे आपण काय करतोय की सो इट इज ए बायसेक्टर किंवा इट इज ए लाईन विच डिवाइड्स काय असणार आहे अँगल इन टू इक्वल स्मॉल अँगल. मग आपण जर बघितलं की त्याच्यामध्ये आपण जर बघितलं की बरोबर आपल्याला इथला असणारा अँगल आणि इथला असणारा अँगल हा आपल्याला काय असणार आहे सारखा नाही. मग आपण एक एक्झाम्पल घेऊ की अँगल AOB आणि हा जो आहे तो अँगल C आहे. लक्षात घ्या. म्हणून आपण काय करतो इथं की मेजर अँगल AOB इक्वल टू काय असणार आहे मेजर अँगल AOC प्लस मेजर अँगल COB किंवा आपण त्याला BOC पण म्हणू शकतो. ह्या दोन्हीचा असणाऱ्या अँगलची बेरीज ही मोठ्या अँगल मध्ये आली म्हणून त्याला आपण काय म्हणलेलं बघा अँगल बायसेक्टर. त्याचबरोबर दुसरा असणारा पार्ट आपण त्याच्यामध्ये बघतोय परपेंडिक्युलर बायसेक्टर. आता परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे बघा कशा पद्धतीने असतो की यामध्ये आपण काय करतोय बघा की परपेंडिक्युलर बायसेक्टर एक स्ट्रेट लाईन आपण काढली बघा की बरोबर आपण एक लाईन काढलेली आहे. मग आपण काय करतो की आपल्याकडचा असणारा त्रिकोणी गुण्या किंवा आपण त्याला सेट स्क्वेअर असे आपण त्याच्यामध्ये म्हणतो. बरोबर वरच्या बाजूला आपण काय करतोय बघा की हा जो असणारा सेट स्क्वेअर जे आहे या सेट स्क्वेअरचा वापर हे आपण त्याच्यामध्ये बघतोय. तर एक्झॅक्टली आपण काय करतोय बघा की हा जो असणारा गुन्हा जो आहे सेट स्क्वेअर 90 हा आपल्याला माहिती आहे 30, 60 आणि 90चा असणारा अँगल बघा हा 60 डिग्री अँगल आहे, हा 30 डिग्री अँगल आहे आणि हा काय असणार आहे 90 डिग्री अँगल आहे. म्हणून हा जो असणारा गुन्हा जो आहे किंवा आपण त्याला सेट स्क्वेअर असा शब्द त्याच्यामध्ये वापरला आहे. तर यामध्ये 60 डिग्री सेट स्क्वेअर आपण म्हणतो किंवा 30, 60, 90 डिग्रीचा सेट स्क्वेअर असं आपण त्याच्यामध्ये म्हणतो. त्याचबरोबर इथं हा दुसरा गुन्हा आपण वापरतो की ज्याच्यामध्ये हे दोन्ही अँगल इक्वल आहेत हे लक्षात घ्या. इकडचा 45 इकडचा 45 आणि इकडचा 90 म्हणून आपण सेट स्क्वेअर 45 असं आपण म्हणतो किंवा 45 अंशाचा गुण्या असं आपण त्याच्यामध्ये म्हणतो सेट स्क्वेअर 45. आणि तिसरा जे आहे हे आपण त्याच्यामध्ये बघतोय तर हे जे आहे अँगल मेजरमेंटसाठी वापरणारं इन्स्ट्रुमेंट आहे त्याला आपण म्हणतो प्रोट्रॅक्टर किंवा कोन मापक असं आपण त्याच्यामध्ये म्हणतो. या तिन्ही असणारे गोष्टी यामध्ये फार महत्वाचे. आता यामध्ये ट्रायंगलचे हे दोन टाईप पण आपल्याला बघायला मिळतात बघा की हा जो आहे आपल्याला राईट अँगल ट्रायंगल मिळतोय. हा सुद्धा आपल्याला काय असणार आहे राईट अँगल ट्रायंगलच मिळतोय लक्षात घ्या. फक्त आपण काय करतोय की बाकीचे जे आहेत मग आयसोसेलेस ट्रायंगल आणि स्केलर ट्रायंगल हे तीन वेगळे टाइप्स त्याच्यामध्ये आपण बघितले. आता यामध्ये आपण बघा परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणलं की आपण काय करणार बघा एक लाईन आपण काढली की त्याला बरोबर आपण काय करतोय बघा की त्या लाईनचा असणारा मिड पॉइंट आपण घेतला
त्या लाईनचा असणारा मिड पॉईंट आपण घेतला आणि बरोबर त्याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा, इक्वल अँगल नुसार आपण काय केलेलं आहे, पॉइंट्स घेतलेले आहेत की बरोबर त्या लाईनला काय असणार आहे, इक्वली डिवाइड करतायत. किंवा तुम्ही कुठल्या इथून जर घेतला, ही लाईन घेतली, इथं चाप मारला, इथं तुम्ही कर्कटक ठेवलं, कंपास ठेवला आणि इकडं लाईन मारली, मग हे दोन पॉइंट तुम्हाला बरोबर इथं मिळून जातात. मिड पॉइंट डायरेक्ट घेण्यापेक्षा आपण काय केलेलं आहे बघा, ही लाईन आपण काढली आणि या लाईन मधून आपण काय केलं, इकडच्या लाईन वरून आपण काय केलं, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन बरोबर इथे खूण केली. परत आपण काय केलेलं आहे, इकडं टोक ठेवलं कर्कटकचं आणि इथं खूण केली. आता पुढे आपल्याला काय करायचं बघा, कर्कटकचं पहिलं टोक आपण इथं ठेवलं आणि जे काही तुमची पेन्सिल आहे ती वरच्या बाजूला घेतली आणि बरोबर इथं चाप आला. त्याचबरोबर इकडच्या बाजूला कर्कटकचं टोक ठेवलं, बरोबर इकडे एक चाप आला. सिमिलरली खालच्या दिशेने पण आपण काय केलेलं, अशा दोन्ही असणाऱ्या फुल्या त्या मारून घेतल्या आणि ज्या ठिकाणी हे दोन फुल्या वाटलंच अजून जर तुम्हाला जर येत नसेल व्यवस्थित तर अजून थोडस अंतर कमी करा आणि इथं अजून तुम्हाला फुल्या मिळतील. ह्या चारही फुल्या आपण काय करतो बघा, एक्झॅक्टली ह्या चारही फुल्या जे ते एकत्र जोडतो आणि ज्या पॉइंट पासून ही असणारी लाईन एकत्र जाईल तर इथं तुम्हाला एक लाईन मिळेल आणि ही जी लाईन आहे काय असणार आहे बघा, ह्या लाईनची परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. मग ह्याला आपण ओ नाव दिलं. ही जी आहे त्याला आपण काय म्हणलेलं आहे, लाईन एल. त्याचबरोबर इकडं ही जी आहे त्याला आपण काय म्हणलेलं आहे, लाईन एम. आणि ज्या ठिकाणी आपण फुल्या मारल्या होत्या इथं आपण काय दिलेलं आहे, ह्याला नाव दिलं ए, ह्याला नाव दिलं बी. त्याचबरोबर इथं सी आणि डी. ह्या प्रत्येकाचा अँगल जर आपण जर मोजला तर तुम्हाला मेजर अँगल ए ओ डी, त्याचबरोबर मेजर अँगल बी ओ डी आणि त्याचबरोबर मेजर अँगल सी ओ बी आणि मेजर अँगल ए ओ सी, हे चारही अँगल तुम्हाला 90 अंशाची मिळतील. म्हणून त्याला आपण काय म्हणायला आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर. हे लक्षात घ्या. बरोबर आपल्याला एक लंब रेषा किंवा एक परपेंडिक्युलर, एक्झॅक्ट परपेंडिक्युलर आपल्याला त्या स्ट्रेट लाईनचा मिळतोय. तर इथं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि ह्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये काढले. आता ह्यामध्ये आपण जर ट्रायंगलच्या बाबतीत जर कन्सिडर केलं बघा, हा एक ट्रायंगल आपण काढला आणि ह्या ट्रायंगल मध्ये आपण काय केलं की प्रत्येकाचे असणारे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढले बघा. तर इथून ही रेष काढली, बरोबर इथं तुम्हाला मार्क मिळाला, इथं मार्क मिळाला, हा पहिला परपेंडिक्युलर बायसेक्टर आला. त्यानंतर इथून ही लाईन काढली, बरोबर आपल्याला इकडे फुली मारली, इकडे फुली मारली आणि ह्या दोन रेषा मोजणारा हा दुसरा परपेंडिक्युलर बायसेक्टर आला. त्यानंतर तिसऱ्या कंडिशन मध्ये आपण काय केलेलं आहे बघा, इथून ह्या परपेंडिक्युलर बायसेक्टर इथं अंतर घेतलं, ही एक फुली मारली आणि इकडे एक फुली मारली आणि हे जोडून घेतलं. तर इथं एक आपल्याला एक पॉइंट मिळेल. तिन्ही परपेंडिक्युलर जे आहेत एका पॉइंटला येतात, त्या पॉइंटला आपण नाव दिलं आणि हे जे पॉइंट आहे त्याला आपण काय म्हणलेलं आहे, ऑर्थो सेंटर. आणि ह्या ज्या लाईन ज्या आहेत या ओ पॉइंट मधनं पास होत आहेत, म्हणून ह्या ज्या तीन लाईन आहेत तर आपण काय म्हणलेलं आहे, कॉन्करंट लाईन. बघा, तर ह्या ज्या आहेत त्याला आपण म्हणलेलं आहे कॉन्करंट लाईन. तर ह्या अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे बघा, ह्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये घेतलेत. त्याचबरोबर ह्या ज्या असणाऱ्या कॉन्करंट लाईन आहेत आणि ज्या पॉइंटला तिथं आपल्याला हे पॉइंट मिळतोय किंवा ह्याला एक दुसरा शब्द आपण त्याच्यामध्ये वापरलाय, सर्कम सेंटर पण आपण वापरलाय. समजा आपण कर्कटक घेतलं
आणि कर्कटक वरून आपण जर हे अंतर जर आपण मोजलं किंवा इथून जर आपण करेक्ट ह्या पॉइंट वरून जर आपण घेतला तर एक्झॅक्ट अशा पद्धतीनं पास होणार एक सर्कल आपल्याला मिळणार आहे. हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने हे सर्कल जे आहे एक्झॅक्ट तिन्ही व्हर्टायसेसला टच करून हे सर्कल जे आहे हे पास होईल आणि अशा पद्धतीनं हे जे असणार सर्कल जे आहे त्याला आपण म्हटलं सर्कम सर्कल. हे लक्षात घ्या. हे जे सर्कल जे आहे त्याला आपण काय म्हणतोय बघा सर्कम सर्कल. पुढे आपल्याला कन्स्ट्रक्शन मध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या बघायचे. आणि ओ जे सेंटर जे आहे त्याला आपण काय म्हणलेलं आहे सर्कम सेंटर. हे लक्षात घ्या. त्याला आपण काय म्हणलेलं आहे सर्कम सेंटर. कारण त्या सेंटर मधूनच आपल्याला सर्कम सर्कल काढता येतं. हे झालं सर्कम सर्कलच्या बाबतीत. आता पुढचं कन्स्ट्रक्शन बघा. आता आपण काय करतोय सेम कंडिशन बघतोय. या कंडिशन मध्ये हा एक आपण ट्रायंगल काढला. या ट्रायंगलला आपण नाव दिलं ABC. हे लक्षात घ्या. प्रत्येकाचे अँगल वेगळे. आता आपण काय करतो बघा तर यामध्ये इथे एक थोडासा चाप मारला इथे चाप मारला. आपण तिन्ही बाजूचे अँगल बायसेक्टर आपण काढतो. इथे लक्षात. तर अशा पद्धतीनं बरोबर आपल्याला हा पहिला अँगल बायसेक्टर मिळेल. बरोबर आपण इथं काय केलेलं हे मार्किंग जे आहे हे मार्किंग आपण पुढे वाढवून घेतलं. परत आपल्याला पुढे अजून वाढवलं तरी चालेल. नाही गेलं तर पुढे अजून वाढवलं तरी चालेल. कारण ही लाईन आहे कुठपर्यंतही वाढू शकते. त्याचबरोबर इथं बघा ही एक लाईन आपण घेतली आणि ही एक लाईन घेतली. बरोबर आपल्याला इथून पास होणार एक परफेक्ट काय असणार आहे हा दुसरा अँगल बायसेक्टर आपण बरोबर इथून मधून गेलेला की जो आपल्याला काय करेल हा पास करेल. सिमिलरली इथून जाणारा बघा इथून इथून म्हणजे आपल्याला बरोबर इथं असणारा अँगल मिळतो. तिथून बरोबर तिसरा अँगल बायसेक्टर मिळेल. तर तिन्ही अँगल बायसेक्टर आपण काढले. ज्या पॉइंट मधून ते पास होत आहेत एक पॉइंट आपल्याला इथे मिळेल आणि त्याला आपण एक नाव देऊ पी. तर पी हे नाव दिलं आणि तीन लाईन ज्या आहेत किंवा तीन अँगल बायसेक्टर एका पॉइंट मधून किंवा ज्या पॉइंट मधून ते पास होतात तिथून एक छोटासा परपेंडिक्युलर ह्या रेषेवर टाकला. बरोबर हा छोटा असणारा परपेंडिक्युलर ह्या रेषेवर टाकला आणि इथून एवढंच अंतर आपण घेतलं. या परपेंडिक्युलर एवढंच अंतर आपण घेतलं की इथून बरोबर आपल्याला तीन टर्मिनलला पास होणार सर्कल की जे या ट्रायंगलच्या तीन साइडला टच करेल किंवा तीन ट्रायंगलच्या तिन्ही साइड ज्या आहेत ह्या सर्कलच्या टँजंट आहेत स्पर्शिका. म्हणजे त्या ट्रायंगलच्या तिन्ही साइडला हे सर्कल टच करेल. म्हणून हे जे सर्कल आहे त्याला आपण म्हणलेलं आहे इन सर्कल. लक्षात घ्या. त्याला आपण काय म्हणलेलं आहे इन सर्कल. आणि हा जो असणारा पॉइंट आहे की ज्या मधून आपल्याला इथं पी हा पॉइंट आपण घेतला होता. बरोबर हा पॉइंट पी जो आहे तो असणार आहे इन सेंटर. हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं ह्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघितल्या आहेत. मग आपण काय करतो बघा एक ऍक्टिव्हिटी आपण त्याच्यामध्ये कन्सिडर करतोय. साधी एक गोष्ट आहे की आपण ड्रॉ ए पॉइंट आउटसाइड ए लाईन. एक स्ट्रेट लाईन काढली आणि बघा एक साधी ऍक्टिव्हिटी आपण घेतोय की या ऍक्टिव्हिटी मध्ये आपण काय केलेलं आहे एक स्ट्रेट लाईन काढली आणि समजा इथं कुठेतरी आपण पॉइंट पी काढला आणि हे जे आहे लाईन एल हे आपण काढली. मग आपल्याला काय करायचं बघा त्या लाईन पी किंवा लाईन एल मधून आपल्याला पॉइंट पी वर जाणारा परपेंडिक्युलर काढायचा आहे किंवा आपण काय म्हणतोय की पॉइंट पी मधून या लाईन एल वर परपेंडिक्युलर काढायचं. येतं लक्षात. मग आपण काय केलं बघा तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत बरोबर आपण हा असणारा सेट स्क्वेअर किंवा गुणे आपण घेतला. 30, 60, 90 असणारा गुणे घेतला. तिन्ही बाजूमध्ये हा 60 डिग्री अँगल हा 30 डिग्री अँगल
आणि हा जो आहे तो 90 डिग्री अँगल. मग आपण काय करणार, एक्झॅक्ट ह्याला स्पर्श करणारी लाईन हे आपण घेतली, हळूहळू हळूहळू स्केलचा वापर केला, खाली इथं स्केल आहे असं आपण कन्सिडर करतोय, आणि स्केलचा वापर करून हा गुन्हा जो आहे ह्या लाईन वरून एक्झॅक्ट पुढे 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 आणला, पॉइंट पी पर्यंत आणला, बरोबर पॉइंट पी पर्यंत आणला. आणि अशा पद्धतीनं आपण काय करतो बघा, तर अशा पद्धतीनं आपण काय करतो, हा अलीकडे आणला, ह्या लाईन वरून आणला, आणि ह्या पॉइंट पी पासून एक इमॅजिनरी लाईन काढा किंवा मार्किंग करा, या पद्धतीनं येणारी लाईन आपण घेतली. ठीक आहे. आणि ही लाईन पुढे आपण काय केलेली आहे, पुढे एक्सटेंड केली की जी पॉइंट पी मधून जाणारी रेषा आहे. मग आपल्याला बरोबर पॉइंट पी मधून जाणारी रेषेचा आपण काय केलेला आहे, परपेंडिक्युलर काढला. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत सेट स्क्वेअरचा वापर करून कन्स्ट्रक्शनचा असणारा पार्ट हा आपण त्याच्यामध्ये बघू शकतो.